नमस्कार. महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही भाजप सरकार आणि खास करून फडणवीस या विचारधारेच्या व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये मराठी संपवायचा जो विडा उचललेला आहे, त्याला आपण सर्वांनी विरोध करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला असंही इंग्रजी भाषेमुळे मराठीचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. मराठी भाषा ही अस्तंगत होत चाललेली आहे. मराठी शाळा बंद पडायला लागल्यात आणि जाणीवपूर्वक त्या बंद कशा पडतील आणि ज्याच्यातून आपल्याला इंग्लिश मीडियमच्या शाळा कशा वाढवता येईल हे पाहिलं जातं. आता इयत्ता 1ली पासून आपल्याला हिंदी हा विषय सुद्धा बळजबरीनं शिकवला जाणार आहे. कारण अगोदरच मराठी भाषा आपण शिकतो ते ठीक आहे. इंग्रजी भाषा सुद्धा 1ली पासून आपल्याला शिकावी लागते. आता ती हिंदी भाषा सुद्धा आपल्या गचांडी ते मारणार आहेत. तर याचा सर्वांनी विरोध केला पाहिजे. हिंदी हा मराठी भाषेला एक प्रकारे पर्याय म्हणून दाखल केला जातोय. तर हिंदी भाषा का शिकवायची? त्यामागे त्यांना उत्तर भारतीय मतदार निर्माण करायचे असतात. यूपी, बिहारचे जे भैये लोकं आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बसवून त्यांची लोकसंख्या वाढली, की जाणीवपूर्वकच महाराष्ट्र आणि मराठीचं महत्त्व कमी होतं आणि दुसरं की त्यांना सत्तेत येणं पण एकदम सोपं होऊन जातं भाजपला. त्यामुळे हा सगळा एक प्रकार आहे. त्याचा आपण सातत्यानं विरोध केला पाहिजे. आणि दुसरं असं, की या हिंदी भाषा शिकल्यामुळं आपल्याला त्याचा नेमका कुठं आणि कसा फायदा होतो, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण भारत या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही एक राज्यभाषा आहे. त्या हिंदीनं सुद्धा त्यांच्या अनेक स्थानिक भाषा जसं की अवधी असेल, ब्रज असेल, भोजपुरी असेल, मैथिली असेल, राजस्थानी असेल, मारवाडी भाषा असेल, या सर्व भाषांना या हिंदीनं संपवून टाकलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. तसाच काहीसा प्रकार इथे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसू शकतो येणाऱ्या काळात. त्यामुळे या सर्वांनी या अ, भाजपच्या या नीच राजकारणाचा आपण सर्वांनी इथं विरोध केला पाहिजे. आणि दुसरं लक्षात घ्या, कारण एक प्रकारे याच्यामध्ये पाहिलं तर मराठीचं तर अस्तित्व संपेलच आणि हिंदी भाषा हीच महाराष्ट्राची ओळख होईल आणि आपल्या शिवाजी महाराजांनी जी भाषा आपल्या मुखातून बोलली, संत ज्ञानेश्वरांनी आणि संत तुकाराम असतील किंवा संत एकनाथांनी जी मराठी भाषा वाढवली, जोपासली, ती भाषा संपवली जाईल किंवा मुळातच ती संपली जाईल. त्यामुळे याचा सर्वांनी विरोध केला पाहिजे आणि आपला मराठी बाणा आणि महाराष्ट्र बाणा हा प्रखरतेनं दाखवून दिला पाहिजे. मी राज ठाकरे असतील किंवा इतर सर्वांनी या भूमिकेचं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्याचं मी नक्कीच एक मराठी व्यक्ती म्हणून त्यांना समर्थन, त्यांना पाठिंबा देतोय. आपण सर्व मराठी माणसांनी इथं एक होणं गरजेचं आहे. धन्यवाद.